त्याच्या गाडी प्रिंटिंग प्रेस वगैरे आपल्याला हे करायचे तर ते उभारलेलं आहे. मात्र संध्याकाळी 6 नंतर बघायला गेलं तर इथे अंधार दिसायला येतो. तो मुख्य म्हणजे प्रश्न असा आहे की वरळीतला जो महाराष्ट्र आहे हा अंधारात दिसतो का? म्हणजे प्रशासन अगदी ढिसाळ आहे. त्यांना कुठे काय वेचायला मिळेल, जे काय करता मिळेल तेवढंच करतायत, बाकी काही नाही. इथले इंजिनियर्स असतील, वॉर्ड ऑफिसर असतील, यांनी जर बघितली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या याच्यावर नक्कीच आवाज उचलेल आणि उचलणं आजपासून चालूच झालं. समजा हा जो मी मराठी माझे स्वाक्षरी मराठी हे अभियान जे राबवले आहे या उपक्रमाबद्दल काय? माझी तर सर्वांना विनंती आहे, जन्मापासून मरेपर्यंत आपल्याला स्वाक्षरी लागते. जन्म झाल्यानंतर ज्या मातेचं ते बाळ आहे तिची स्वाक्षरी लागते. तर माझी विनंती आहे सर्वांना की मराठी भाषिकांना, या महाराष्ट्रातले जे भले परप्रांतीय असतील, जे इथे जन्मले ते महाराष्ट्रीयन आहे, ते मराठीच आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण त्यासाठी सर्वांनी साथ दिली पाहिजे. समोरचा माणूस जर ती मराठी स्वाक्षरी बघितली तर तो अभिमानाने म्हणतो तुम्ही मराठी आहात का. त्यामुळे आपल्या भाषेचा नेहमीच आदर राहिला जातो, आदर राखला जातो. म्हणून या माध्यमातून मनसेच्या माध्यमातून सर्व तमाम मराठी लोकांना, मराठी भाषिकांना विनंती आहे की आपण आपली स्वाक्षरी मराठीतच करावी. म्हणून हा अभियान राबवलंय मी मराठी माझी स्वाक्षरी.